सोशल मीडियाचा वापर करण्यामध्ये भारतीय अग्रेसर आहेत। मात्र सोशल मीडियामध्ये बोलबाला आहे तो परदेशी सोशल नेटवर्किंग साइट्स आणि त्यांच्या ॲपचा। मात्र या ॲपला तोडीस तोड असं भारतीय ॲप तयार झालंय। काही वर्षांपूर्वी व्हॉट्सॲपची निर्मिती झाली। अल्पावधीतच हे ॲप लोकप्रिय झालं। व्हॉट्सॲपच्या वापरात भारतीय सुद्धा आघाडीवर आहेत। स्मार्टफोन आणि व्हॉट्सॲप शिवाय आता कल्पना करणंही शक्य नाही। मात्र याच ॲपच्या तोडीस तोड असं ॲप विकसित केलंय पुण्यातल्या टोकबीज या कंपनीने। व्हॉट्सॲपपेक्षा अधिक फीचर असणारं हे ॲप मेक इन इंडिया संकल्पनेचं उत्तम उदाहरण आहे। यात व्हॉट्सॲपचे फीचर्स तर आहेतच, शिवाय अनेक नवनवीन फीचर्स या ॲपमध्ये विकसित करण्यात आले। व्हॉट्सॲप बरोबरच फेसबुक, इंस्टाग्रामचेही फीचर्स या ॲपमध्ये आहेत। फेसबुक प्रमाणेच या ॲपमध्ये स्वतःची वेगळी वॉल आहे। प्रोफाईल फोटो अर्थात डीपीसाठी खास फीचर देण्यात आलाय। यात एका वेळी अनेक फोटो अपलोड करता येतात। कोणत्या दिवशी कोणता डीपी ठेवायचा हे देखील आधीच ठरवता येतं। या ॲपवर आलेली इमेज काय आहे हे डाउनलोड करण्याआधीच पाहता येतं, त्यामुळे डाउनलोडिंगसाठी लागणारा डेटा वाचतो। टोकबीजमध्ये फॉरवर्डेड मेसेज विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करता येणं शक्य आहे। आलेले मेसेज ऐकण्याचीही सुविधा आहे। 3 वर्षांपूर्वी भारतीय सोशल ॲप विकसित करण्याची संकल्पना पुढे आली आणि त्यातून टोकबीज ॲपची निर्मिती झाली। महिनाभरापूर्वी लॉन्च करण्यात आलेले टोकबीज हे पहिलं भारतीय सोशल मीडिया ॲप असल्याचा दावा टोकबीजने केला आहे। इंडियन एकही ॲप्लिकेशन मार्केटमध्ये नाही आहे आणि हे प्युअर इंडियन ॲप्स आहे। त्याच्यामध्ये आपण खूप ॲड ऑन फंक्शन केले, जसं की मल्टी लँग्वेज करून ठेवलं आहे, साऊंड लिसनिंग हे प्रकार करून ठेवले आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे काय होणार, भारतात जेवढ्या प्रकारची लोक आहेत त्यांच्या भाषेमध्ये ते त्यांचे मेसेज ट्रान्सफर करून ऐकू शकतात आणि पाठवूही शकतात। एकाच महिन्यात 15,000 युजर्सनी हे ॲप वापरण्यास सुरुवात केली आहे। काही दिवसात ते परदेशातील युजर्ससाठी देखील लॉन्च करण्यात येणार आहे। सध्या भारतीय युजर्सकडून वापरली जाणारी 80% ॲप परदेशी आहेत। मात्र त्याहून अधिक फीचर्स असणारं टोकबीज खऱ्या अर्थानं इंडियन स्टार्टअप आहे असं म्हणता येईल। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।